रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं दुपारचं 2 वाजतापासून तर संध्याकाळचे 7 वाजेपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुला माहित आहे का काय ग? आज ना मॅमने ईव्हीएसचं होमवर्क दिलं. लर्न अँड राईट क्वेश्चन आन्सर ऑफ 9, 10, 11 बुकमध्ये लिहायचं. मॅम म्हणत होती की जर सुट्ट्या असल्या तर त्या सुट्ट्यामध्येच करायचं. अजून जर 26ला स्कूल असली तर मग जर तुम्ही ते होमवर्क नाही केलं तर तुम्हाला पनिशमेंट भेटते. मग नाही, जर 26ला तुम्ही होमवर्क नाही केलं तर तुम्हाला काहीच नाही रागवीन मी. अजून जर सुट्ट्या असल्या अजून नाही केलं तर मग तुम्हाला पनिशमेंट भेटते. चल कर मग आता पटकन कपडे काढ. अरे पण मेसेज तर त्याच्यावर जर सुट्ट्या आल्या हो, असेल आहे तर सुट्टी. 25ला सुट्टी आहे ख्रिसमसची. अरे क्रिसमस डे मॅम म्हणत होती की 25 क्रिसमसपासून मग डायरेक्ट विजिट झाल्यावर असते. मॅम म्हणत होती की ते कन्फर्म नाही आहे, ग्रुपवर मेसेज येऊ शकते. हां, चला कपडे काढा आता. वरती कर ना पॅन्ट. काय नाही करतेस? मम्मी मी ना गुडतूप पडू देतं म्हणून त्यासाठी गुड फोडतात. थांब मी पडून देते, हात कापशील. नाही. तर तुम्ही बघू शकता 2:30 वाजता शांभवी शाळेतून घरी येते. त्यानंतर तिचं जेवण वगैरे आठवेपर्यंत मला 3, 3:15 होतात. ज्या दिवशी शांभवीची फेवरेट भाजी नसते त्या दिवशी तिला गुडतूप पोळी हवी असते. गुडतूप पोळी ही तिची फेवरेट आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ती गुडतूप पोळी जेवत आहे. हिचं जेवण आटोपलं की मग सुमेधा घरी येते 3:15 वाजता. Many people prefer to travel by an aeroplane than a train to go to distant places. Many people prefer to travel by an aeroplane because it is much. त्यानंतर मुलींचा अभ्यास घेणं असते. अभ्यास घेता घेता मला 4:30 होतात. त्यानंतर असते माझी दुपारची झाडझूड. नंतर मुलींचे टिफिन बॉटल्स वगैरे साफ करणे. त्यानंतर मुलं लहान असली की काही ना काही दिवसभर खायला मागत असतात. हे बघा इथे काजू आणि बिस्किट हवे होते हिला अभ्यास करता करता खायला. त्यानंतर 5 वाजता असतो आमचा चहा. इथे आईचा आणि माझा चहा बनवून घेतला. इथे चहा शिजतोय तोपर्यंत मी भांडे लावून घेते. बंद कर. मम्मी चाय कोणासाठी करतात ग? तर इथे मी सर्वात आधी आईला चहा दिला. आईला चहा फिक्का हवा असतो. माझ्यासाठी मी वरून साखर टाकून घेतली. कुल्फी पितास? चहा
त्यानंतर कपडे काढून आणले, कपड्यांच्या घड्या केल्या. हे सर्व करता करता मला वाजले 6. तर आता आईचे दिवे वगैरे लावून झाले. त्यानंतर आता थोडा वेळ देवासाठी. दूध करू का बरं? पाणी कधी पण बसून प्यायचं. त्यानंतर शांभवीची क्लासला जायची परत तयारी करून. त्यानंतर 6:30 वाजता मी रेसिपी बनवायला घेतली अनारशाची. दिवाळीतलं माझं एक अनारशाचं पॅकेट शिल्लक होतं, त्याचे मी आज अनारसे बनवून घेतले होते. अशा प्रकारे मला वाजले 7:30. त्यानंतर स्वयंपाक, परत जेवण वगैरे आटोपले, भांडे सर्व करता करता रात्रीचे 10 वाजले. तर असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. Thank you.